तुम्ही पण वीकेंडला शिर्डी जायचा प्लॅन करणार असाल तर ही रील शेवटपर्यंत पहा। माझाही अचानक शिर्डी जायचा प्लॅन ठरला आणि मग संजय दादा आणि त्यांच्या ग्रुप सोबत ट्रॅव्हलर मधून आम्ही पण मुंबईवरून शिर्डी ट्रिप साठी निघालो। सगळ्यात आधी प्रवास सुखरूप व्हावा म्हणून नारळ फोडला आणि मग गाडी शिर्डीच्या दिशेने निघाली। बाबांच्या दर्शनाला चाललोय आणि प्रवासात भक्तिमय भजन व जयघोष नाही झाला तर कसं होईल। नगरी नाचती सारी पारण डोळ्याचं पिटलं एवढी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी हे म्हटलं एवढी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी हे म्हटलं। मध्ये शहापूरला फ्रेश व्हायला ब्रेक घेतला। कसारा घाट मार्गे शिर्डीला जाताना घाटन देवीचे दर्शन करूनच पुढे जातात। देवीचे दर्शन घेतलं आणि सकाळी 7 वाजता शिर्डीला पोहोचलो। मग फ्रेश होऊन सगळ्यात आधी खंडोबाच्या मंदिरात दर्शन केले। असं म्हणतात जेव्हा साईबाबा पहिल्यांदा शिर्डीमध्ये आलेले तेव्हा पुजारी माळसापती यांनी आओ साई असे म्हणून त्यांचे शिर्डी स्वागत केले, तेव्हाच त्यांना साई असे नाव पडले। इथे मंदिरात खंडोबाची सुरेख मूर्ती आणि बाजूला साई उभे असलेले दिसतात। तसंच बाजूला असलेल्या आओ साई म्हाळसापती चित्र संग्रहालयात म्हाळसापतींची सुंदर मूर्ती आणि त्या काळातील साईंच्या सोबत घडलेल्या क्षणांच्या प्रतिमा लावलेल्या दिसतात। इथे भेट दिल्यानंतर आम्ही साईंचे दर्शन करायला निघालो। संडेमुळे दर्शन करायला आम्हाला 4 ते 5 तास लागले, पण जेव्हा आम्ही दर्शन घेतलं तेव्हा अंगातील सर्व क्षण लगेच निघून गेला आणि एक वेगळीच ऊर्जा अंगात आली। त्यानंतर जेवण करून आम्ही द्वारकामाईला भेट दिली आणि प्रसाद घेऊन काही फोटोज क्लिक केले व नंतर जवळच असलेल्या सुंदर अशा साई पालखी उद्यानला भेट दिली। तुम्ही जर शिर्डी ट्रिप प्लॅन करत असाल तर स्टे आणि बुकिंगच्या डिटेल्स साठी कमेंट करा ओम साईराम आणि मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल।